सायनरने काय सॉलिड काम केलं यार. सायनर नाही, जय सरांनी. वा वा वा, एक नंबर. काही नाही, बोलायचं होतं. बोल ना. बस ना, बस. बापरे, काय झालं ताई? असं खास काही नाही, म्हणजे आजपर्यंत मी तुझ्या बरोबर याबद्दल काही बोलली नाहीये ना, तर मला असं तुझ्याशी बोलायचं होतं. आता पप्पा म्हणाले की उद्या आपल्याला साखरपुड्याची बोलणी करायला जायचंय. तर आहे ना, सगळे क्षण आहेत ना, असे डोळ्यासमोरून गेले ग, की मी आणि गौतम कसे भेटलो, कसे प्रेमात पडलो. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी प्रेमात पडेल आणि माझ्यावर कोणीतरी प्रेम करेल. म्हणजे मला असंच वाटायचं की प्रेम हे फक्त सुंदर मुलीवर आणि स्मार्ट मुलींवरच करतात, आणि मी कुठे आहे ना तशी. ए थांब ना थांब, काय बडबडतेस? ताई वेडी आहेस का तू? ताई तुझ्या इतकी सुंदर ना कोणीच नाहीये, कळलं? काही पण बोलू तू नको. गप ग, उगाच काहीही बोलू नकोस. हा ऐक ना, तू उगाच मध्ये मध्ये नको बोलूस. सॉरी सॉरी, बोल. मग गौतम आला माझ्या आयुष्यात. त्याने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं, आणि या सगळ्यात अगं मी त्याला कित्येक वेळा फक्त नकारच दिला होता. आणि म्हणून त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. मला ना खरंच कधीच वाटलं नव्हतं की माझ्यावर कोणीतरी इतकं प्रेम करेल, तेही गौतम सारखा मुलगा. म्हणजे बघ ना, तो दिसायला सुंदर आहे, शिकलेला आहे, पैसेवाला आहे, त्याला सहज कोणीही पसंत करेल ना. मग तो माझ्या प्रेमात पडला. आणि मला माहितीये, म्हणजे जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटले होते ना, तेव्हा मला तो अल्लड वाटला होता. मला असं वाटलं नव्हतं की पुढे जाऊन तो माझ्या आयुष्यात येणार आहे आणि माझ्यासाठी तो त्याच्या आयुष्यात इतके बदल करेल, जबाबदार बनेल, माझ्यासाठी सगळ्यांशी लढेल. प्रेम हे इतकं सुंदर असतं ग शरू. म्हणजे मी आता वेडी वाटत असेल तुला, पण 24 तास आहे ना, मी फक्त आणि फक्त गौतमचा विचार करते. म्हणजे तो जर इथे असता तर तो कसा वागला असता, त्याने माझ्याकडे कसं बघितलं असतं, मला बघून काय बोलला असतं, हे सगळे विचार येत आहेत माझ्या डोक्यात. म्हणजे मी वाटते तुला वेडी, पण आहे हे सगळं. मी ना एका वेगळ्या जगात आहे, ज्या जगात आहे ना फक्त मी आणि गौतम एकत्र आहोत. खूप खूप सुंदर फिलिंग आहे ग ही. आणि मला असं वाटतं की हे सगळं तू पण अनुभवावं, म्हणजे तू पण एकदा प्रेमात पडावं. खूप छान असतं हे सगळं. असं वाटतं की प्रत्येक माणसाने एकदा तरी मनापासून, अगदी मनापासून प्रेम करावं. तर असं वाटतं तू पण प्रेमात पडावं.